मरने दो ना हम लोगों को। मरने दो, आमची मूर्ती जाती आमचा जीव जळतो ना। आयुक्त साहेबांना बोलवा इकडे आता, है ना? तुम्ही आम्हाला एकटं मारा, आमचा जीव घ्या। हे बघा, हे उपासकांवरती आमच्या अन्याय, हा आमच्या उपासकांवरती अन्याय, हा बौद्ध समाजावरती अन्याय। अरे कुठे गेलाय तुम्ही बौद्धांनो? ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिलाय तो धम्म तुम्ही वाचवू शकत नाही। हीच ती कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनची जागा आहे। त्याच ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी व प्रशासन इथे कारवाई करण्यासाठी आले होते। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल कशा प्रकारे प्रशासन आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करून बौद्ध मूर्ती हटवण्यासाठी आलेला आहे। नमो बुद्धाय, जय भीम बुद्धम जय द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बौद्ध लेणीवरती बौद्ध भिक्षू जेव्हा राहत होते, इसवी सन 1200 तर इसवी सन 1500 पर्यंत बौद्ध भिक्षू राहत होते। त्यावेळेस बौद्ध भिक्षूंवरती हल्ले झाले, बुद्ध मूर्तीची तोडफोड झाली आणि भिक्खूंची कत्तली झाला। असंच काही वातावरण आपल्याला कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरामध्ये पाहायला मिळाला। नाही नाही नाही, आमच्यावर तुम्ही दडपशाही करताय। नाही नाही नाही, आमचा विरोध आहे का सांगा ना? आमचा विरोध आहे का? आमच्या मूर्त्यांची कुठलीही आम्ही आमच्या मूर्त्यांची पूजा पाठ करतोय। तुम्ही हा बौद्ध धर्मासोबत बौद्ध धर्मीयांना अन्याय करताय तुम्ही। पोलीस प्रशासनाचा सहयोग नाही, पोलीस प्रशासनाचा सहयोग नाही। ज्यांना आम्ही निवडून देतोय त्यांची दडपशाही, ते पण संन्याशांवर। नाही, आता आम्ही शांत नाही। तुम्ही आमच्या मूर्त्या का उचलला? नाही, आम्ही आता आमच्या तुम्ही कुणाला तुम्ही परमिशन, आमचा कुठला विरोध आहे का सांगा? आमचा कुणाला विरोध आहे का? वर्षभर झालाय। कुठल्याही प्रकारची नोटीस न देता सरकार व प्रशासनाने इथे कारवाई करण्यासाठी आले होते। आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं तर एवढं भीतीचं वातावरण आहे। बौद्ध भिक्षू बुद्ध मूर्ती वाचवण्यासाठी धडपड करत आहेत। पळापळ आपल्याला पाहायला मिळत आहे, भिक्षूंचा आरडाओरडा पाहायला मिळत आहे। हा भयंकर प्रसंग पाहिल्यानंतर मनामध्ये खूप भीती येते। याच्यानंतरही भयानक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय काय अशी मनात भीती येत आहे। बौद्ध भिक्षू मूर्ती वाचवण्यासाठी आपल्याला पळताना दिसत आहे। काही जेसीबी बुद्ध मूर्तीकडे जाताना आपल्याला दिसत आहे। बुद्ध मूर्ती हटवण्यासाठी ते जेसीबी आणलेले आहेत। बौद्ध भिक्षू जेसीबी समोर थांबून, एवढा मोठा जो जेसीबीचा फावडा असतो त्या समोर थांबून त्यांना ते प्रतिकार करत आहेत। जर अशा ठिकाणी बौद्ध भिक्षू पळत आहेत, अशा ठिकाणी पडले, त्यांना इजा झाली किंवा मग त्या जेसीबीच्या फावड्याने बौद्ध भिक्षूंना जर जेसीबी लागला असता तर त्यांचं तिथे मरण देखील झालं असतं। पोलिसांच्या हातामध्ये आपल्याला बंदूक वगैरे दिसून येत आहे। खूप भयभीत या ठिकाणी वातावरण आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। आपण सध्या आलो आहे कल्याण वालधुनी या ठिकाणी आलेलो आहे। हीच ती बुद्धभूमी आहे। या ठिकाणी आपल्याला ब्रिजचं काम पाहायला मिळत आहे। ते ब्रिजचं काम इथे चालू असल्यामुळे प्रशासन कारवाई करण्यासाठी इथे आलेलं आहे। तथागत गौतम बुद्धांची भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। या परिसरामध्ये अनेक मूर्ती आहेत, या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता काही बौद्ध समाजातील काही कार्यकर्ते आहेत, ते पुढे येऊन सांगत आहेत
की आम्हाला देखील विकास हवा आहे, आम्हाला देखील बुद्धभूमी हवी आहे. आता सध्या जे वातावरण जे पेटलेलं आहे ते सांगण्यात येतं चुकीच्या पद्धतीने आज वातावरण करायला घेतलेलं आहे, अशा प्रकारे आपलेच नेते मंडळी सांगत आहे. तर प्रशासनाने केलेली जी कारवाई आहे हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे कारवाई जे करत आहेत आणि भिक्खू संघ बुद्धमूर्ती वाचवण्यासाठी काय धडपड करत आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पण ते आपलेच नेते मंडळी सांगतात की काही व्हिडिओ AI बनवलेले आहेत. खरा व्हिडिओ तुम्हाला दाखवू का मी पत्रकारांना? माझ्याकडे सगळे आहेत. तुम्ही इमोशनल करू नका लोकांना. आणि ते इमोशनलच्या पोटी ते जे काय AIच्या माध्यमातून जे व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघून ते सगळे लोक येत आहेत. या कारवाईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव पुढे येत आहे. मागच्याच वर्षी खासदार श्रीकांत शिंदे परदेशामध्ये गेले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुद्धमूर्ती या देशातील मंडळींना भेट दिली होती, ते आपल्याला पाहायला मिळतं. पण आज भारतामध्ये गौतम बुद्धांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये मात्र गौतम बुद्धांचा विरोध करताना दिसून येत आहे, बुद्धांचा द्वेष होत आहे. आता चुकीचं कार्य करता. ये काफी दिया है लोगों ने। हे बघा आपलं पापी आहे. हे बघा त्याची शूटिंग करा आपण. हे बघा झेंडा खाली टाकले बघा. तुम्हाला आदेश तिथे साहेब बसलेले आहेत. ये जाती वाटप करते हैं आमच्या सोबत। हा चुकीचे आहे. तुम्ही केले ते. तुम्ही केले आज झेंडा कापले. कोणी काढला? हे बघा ना पाईप कापून टाकला. झेंडा कसं काय खाली टाकले बघा या लोकांनी. कोणी परमिशन दिली सांगा ना. हे काय आहे? तुम्ही हे आम्हाला तिकडे एंगेज करताय तुम्ही आणि हे तुम्ही कारवाई करताय. तिथं चर्चा सुरू आहे आपली आणि तुम्ही हे काय आहे? शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. तेवढ्या दिवशी याचे राजकीय सामाजिक परिणाम येतील आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, बंदेंनी जे धाडस केलेलं आहे, श्रीकांत शिंदेचं नाव घेतलंय, या देशाची लूट फक्त ब्राह्मणांनी नाही केली, क्षत्रियांनी पण केली, वैश्यांनी पण केले. या तिघांनी आम्हाला लुटलेलं आहे. त्यामुळे महिलांनी पण लक्षात घ्या, महिलांना सुद्धा यापासून धोका. जेव्हा एक झोपडं तुटतं ना तिथे, तेव्हा बंदेची आठवण करा, दंभभूमीची आठवण करा. तिथे कसं लढलं पाहिजे महिलांनी? वहिवाटदार आहे, झोपडपट्ट्या आहेत. ही आम्ही 12 वर्षात किंवा 30 वर्षापेक्षा जास्त असू तर मालक झालेलो आहोत जागेत. तुम्ही अनधिकृत अतिक्रमित पत्र कशी पाठवता? इथे वकील आहे, वकिलांना माझं म्हणणं आहे, 7-12 नव्हता तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही पजेशन ताबेदार आहोत, आम्ही कब्जेदार आहोत. आणि म्हणून हा विषय या न्यायालयाला ठासून सांगण्यासाठी ह्या आंदोलनाशिवाय गरज नाही. न्यायालयाचे निर्णय अनेक आमच्या पण विरोधात आले, पण आता हायकोर्टाने निकाल दिला आणि सांगितलं की एअरपोर्टचं भूसंपादन चुकीचं झालं. याच्यामध्ये भूसंपादनच नाही, नोटीसच नाही. आणि नुकसान भरपाई किती आहे? 10 कोटीच्या 4 पट नुकसान भरपाई आम्ही पेणमध्ये 3ऱ्या मुंबईत विरोध करतोय. एवढ्या भावाने जमीन घेण्याची यांची लायकी नाही आणि यातून पैसे काढायचे. आता 12,000 कोटी या एवढ्याशा जागेमध्ये आहे, यातले 200 कोटी आपल्या लोकांना 1-1 कोटी वाटायचे, त्याने आपल्या विरुद्ध प्रतिक्रिया द्यायच्या आणि आंदोलन संपवणं ही देखील विचारायचं काहीच नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्या बौद्ध बांधवांना धन्यवाद देतो. बाबासाहेबांचं जमीन हक्काचं आंदोलन आपण पुन्हा एकदा प्रामाणिकपणे जिवंत ठेवलं, हे मरू देऊ नका, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. आज कल्याणमध्ये मी इथे आलो आहे, मला ओळखतं हे सगळं माहीत असेल मला. तर इथे जास्त वेळ न घेता आपण सगळे म्हणजे ज्यावेळी महाबोधी विहारला जे काही आपण सगळ्यांनी मिळून लढा दिला आणि त्यावेळी मी बोललो होतो की आपल्या गल्लीमध्ये महाबोधी विहार होत आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन आपण बंदेजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे एकत्र लढूया, फक्त एवढंच बोलेन. आणि माझ्या टीमचा आणि माझे जेवढे काही लोक जे मला फॉलो करतात, आमच्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये मी आहे. बौद्ध धम्म हा अहिंसक धम्म आहे. प्रशासनाने भिक्खू संघाला जर नोटीस दिली असती तर भिक्खू संघाने त्यांना नक्की सहकार्य केलं असतं.
पण कुठल्याही प्रकारची नोटीस न देता डायरेक्ट प्रशासनाने आपल्या ताकदीच्या जोरावरती असंविधानिक त्यांनी ही कारवाई या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे आज इथे प्रत्येकजण विरोध करण्यासाठी उभा आहे. विकास सगळ्यांना हवा आहे, पण कोणत्याही जनतेची भावना दुखणे हा कुठला विकास? आपल्याला जर विकास पाहिजे, सगळ्यांना विकास पाहिजे, पण विकास करताना आपल्याला इतर समाजाच्या भावना देखील दुखाला गेल्या नाही पाहिजे, याची देखील प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. तर प्रशासनाने व सरकारने बौद्ध धम्माची व बौद्ध भिक्षूंची माफी मागावी.